माध्यमातून शिवसेनेचे माननीय नरेंद्र धनाडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र धनाडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. भाजपचे नवीन गीते यांनी 2 दिवसापूर्वी अर्ज केलेला आहे. आता बंडखोरी पण होऊ शकते, असं तुम्ही टॅकल करणार आहे? त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु एबी फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र धनाडे साहेबच असतील. हे बरोबर आहे, उमेदवार ते आहे, पण त्या अर्जाचं काय करणार? तुमचे 10 नगरसेवकांनी सह्या पण केलेल्या आहेत. ते ऐका, काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते. मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करतो. आता राष्ट्रवादीचा एकही आमदार आपल्या सोबत नाहीये. आपण महायुती म्हणताय, राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी निरंजन ठाकरे सोडले नाही, दुसरे कोण नाहीये. माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे. भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत. मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे इथे उपस्थित आहेत. 7 आमदार आमच्याकडे आहेत म्हणून राष्ट्रवादी जागा मागत होती. एकही आमदार नसावा. मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलाय आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे. राष्ट्रवादीचे गोरखबोरके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला. त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतले जात नाहीये, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवली. त्यांची नाराजी दूर करू. अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की भाजप डॉमिनेट करते आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे असं दुर्मत वाटतं. मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे असं तुम्हाला कोणाचं ते त्यांचं प्रगत असेल. आताच्या घडीला महायुतीचा संसार आता चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे. पण अनेक इच्छुक आपल्या इथले आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते. जळगावची जागा आहे मध्ये गुलाबराव पाटलांना, किशोर पाटलांना त्यांच्या मुलासाठी इच्छा होती. नाशिकमध्ये सुहास कांदे यांना आपल्या एकूणच अंतर्गत धुसफूस यामुळे निर्माण झाले असं वाटत नाही? असा बिलकुल विषय नाही. मला वाटतं की इच्छा असणं याच्यामध्ये काही गैर नाही, परंतु जेव्हा पक्ष एकदा चर्चा विनिमय करून निर्णय करतो तर त्याचं पालन करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कांदे साहेब पण इथे कांदे साहेब आले, भाऊ चौधरी नाही, गिरीश भाऊनी, पक्षाचे मुख्यमंत्री. माझी आपल्याला विनंती आहे, माननीय गिरीश भाऊ या क्षणाला जसं आपण इकडे अर्ज दाखल करतो आहोत तसं ते जळगावमध्ये अर्ज दाखल करत आहेत. कालपासून आम्ही संपर्कात आहोत. जळगाववरचा अर्ज दाखल करून नाशिकपर्यंत पोहोचणं याला वेळ लागतो आणि म्हणून त्यांचं सर्वांचं अनुमोदन आहे. विधान परिषदेच्या अनुषंगाने रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. नाशिकच्या नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. हिंदी में क्या कहेंगे आज?
नामांकन पत्र दाखल केलं गेलं. पुढे या ना.